लाडकी बहीण योजना संदर्भात या ठिकाणी सोशल मीडियावरती ज्या काही बातम्या या प्रचार होत आहेत त्यामुळे या ठिकाणी महिलांच्या मनात तसेच जनतेच्या मनात वेगवेगळ्या प्रकारचे गैरसमज हे निर्माण होत आहे। त्यामुळे महिलांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे समजत नाही आहे। अनेक प्रकारे संभ्रम या ठिकाणी महिलांच्या मनात निर्माण झालेले आहे असताना दिसत आहे। जसे की या ठिकाणी महिलांना असे वाटत आहे की योजनेचा निकष खरोखर बदलणार आहे का, या योजनेमध्ये सरकारकडून खरोखर हे बदल कसे केले जाणार आहे का, तसे या योजनेमधून काही महिलांना वगळले जाणार आहे का, असे प्रकारचे अनेक गैरसमज या योजने अंतर्गत महिलांच्या मनात तसेच जनतेच्या मनात देखील निर्माण झालेला आहे। तर हा जो गैरसमज महिलांच्या मनात लाडकी बहीण योजनेसंदर्भात निर्माण झालेला आहे तो गैरसमज दूर करण्यासाठी या ठिकाणी महिला व बालविकास विभागातून परिपत्र जारी करण्यात आलेला आहे। याद्वारे महिलांच्या मनात लाडकी बहीण योजनेसंदर्भात जो काही अंतर्गत गैरसमज निर्माण झालेला आहे तो पूर्णपणे दूर होणार आहे। जर या ठिकाणी आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। कोणते प्रकारचे या ठिकाणी महिला व बालविकास विभागाकडून परिपत्र महिलांसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जारी करण्यात आलेला आहे त्याविषयी आपण या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुमच्या मनात जेवढे पण लाडकी बहीण योजनेसंदर्भातील प्रश्न असतील त्याबाबतचे सर्व गैरसमज तुमचे दूर होणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आदित्य तटकरे याचे मार्फत देखील या ठिकाणी ट्विट वरून सांगण्यात आलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल रील्स व व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती समाज माध्यमावर प्रसारित करण्यात येत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषामध्ये कोणतेही बदल झालेला नाही अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून प्रचारित करण्यात आली आहे। अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी तुम्ही परिपत्र देखील पाहू शकता। या ठिकाणी दिनांक देखील पाहू शकता 10/12/2024 बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प सह जिल्हा पुणे याचे मार्फत हे परिपत्र जारी करण्यात आलेले आहे। विषय तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबतचा हा विषय आहे। तर तो काय विषय आहे? उपरोक्त विषयाने आपणास कळविण्यात येते की या कार्याचे असे निर्देश आलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमाकडून रील्स व्हिडिओ द्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे। त्यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या कार्याकडे विचारणा होत आहे। या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्तीमध्ये तसेच योजनेच्या सदस्यत्वामध्ये कार्यपद्धतीमध्ये कोणतेही बदल झालेले नाही। योजनेमध्ये कोणतेही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळविण्यात येईल। सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यामुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणतेही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपल्या स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकामार्फत या योजनेची सदस्यती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी। तर मित्रांनो या ठिकाणी महिला व बालविकास विभागाकडून स्पष्ट सांगण्यात आलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी व शर्तीमध्ये तसेच योजनेच्या सध्याची स्थितीमध्ये कार्यपद्धती कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी बदल झालेले नाही आहे। योजनेमध्ये कोणतेही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळविण्यात येईल अशा पद्धतीने या ठिकाणी स्पष्ट सांगण्यात आलेले आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो आता या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी परिपत्र जाहीर करून या ठिकाणी महिला व बालविकास विभागाकडून एकही महिलेच्या मनामध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भातील निकष बदलण्याबाबत किंवा अटी शर्तीबाबत गैरसमज निर्माण झाले होते ते दूर करण्यासाठी परिपत्र जारी करण्यात आलेले आहे। अगोदर ज्याप्रमाणे लाडकी बहिणींना या योजनेला मिळत होता त्या पद्धतीने आता पुढे देखील मिळणार आहे। त्यामुळे प्रकारे या ठिकाणी टेन्शन घेऊ नये। माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करा। चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत नमस्कार।